श्री स्वामी समर्थ. कथासार आणि उपासना. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीस श्री गुरुदत्त, श्री सरस्वती, श्री गजानन, श्री कुलदैवत या सर्वांचे स्मरण करून मी मनपूर्वक नमस्कार करते. आपले पहिले गुरु म्हणजे आईवडील, जे सर्व देव व गुरु ह्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. भक्त पुंडलिकाने आईवडिलांची जी सेवा केली त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भेटीस आला. तेव्हा त्यांच्या चरणी माझे शतशत प्रणाम. ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा अवतार श्री दत्तात्रय, ज्यांच्या आश्रयाला सदैव चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत, त्या सच्चिदानंदास ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागते. ज्याचे भाल विशाल असून नाक सरळ आहे, मुख सुहास्य असून दंतपक्ती कुंदाच्या कळ्याप्रमाणे शुभ्र आहेत, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याच्या हद्यावर कोटी सूर्याचे तेज असलेल्या रत्नाच्या माळा आहेत, ज्याच्या बेंबीतून कमळ उत्पन्न झाले असून त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा जन्म झाला, ज्याचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परम मंगल विष्णूस माझा नमस्कार असो. ब्रह्मसूत सरस्वती, मी दोन्ही हात जोडून नमन करते. हे माते, ही ग्रंथरचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे. मी अज्ञानी व मुंडमती असून मला काव्यरचनेचे ज्ञान नाही. तेव्हा हे माते सरस्वती, मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे. स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधुवृद्धाला, ज्यांना भेदाभेद माहीत नाहीत, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असत. कविकुल शिरोमणी कवी कालिदास, ज्यांची ग्रंथरचना पाहणं विडणंही माना डोलावतात, त्या श्रीधर स्वामी व वामन पंडित यांना नमस्कार. संत कवी तुकाराम महाराज व त्यांच्यासारखे इतरही संत कवी, त्यांना मी विनंती करते की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखी सुंदर ग्रंथरचना करून घ्यावी. 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. स्वतःला सुशिक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते. तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परमधर्ममार्गाला लावले. लोकांना नाही त्या प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तिभावाने वागणाऱ्याचे मनोरथ पूर्ण केले. अशा श्री स्वामी समर्थांनाच शतशत नमन करून त्यांची स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता श्री स्वामी महाराजांचे चरित्र अंगात आहे. ते लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यापुढे पंतीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलीन असे म्हणण्यासारखे आहे. तेव्हा हे दिनाच्या कैवारी श्री स्वामीनाथ हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा. आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते, जे महापंडित व चतुर असून विज्ञही आहेत, त्यांच्यासमोर मी लिहिलेले कवितत्व ठेवते. मला माहीत आहे की ते थोर श्रोते सद्गुणाचे पारखी आहेत, तरी हे सर्व श्रोते माझे लिखाण वाचून नक्कीच कौतुक करतील. श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या. त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करीत गेले तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल. म्हणूनच त्या चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अनमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे. तरी आपणासारख्या सज्जनांनी प्रेमाने या ग्रंथाचा स्वीकार करावा. एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून माळ्याचे त्याचा सुबक हार गुंफावा. त्याचप्रमाणे हा कवीही चरित्र सामग्रीच्या रूपाने काही कथारूप निवडक कुसुमाचा हार प्रेमाने आपल्या गळ्यात घालीत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा अशी दोन्ही हात जोडून आपणास प्रार्थना करते. या फुलांना सुगंध आपल्या मनास तृप्त करील.
शांत करील. आता येथेच प्रास्ताविक थांबवून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा मी आपणास ऐकणार आहे. यात विष्णू कवी केवळ निमित्त मात्र असून करते करविते दयाळू कृपाघन श्री स्वामी समर्थच आहेत, हे श्रोत्यांनी कृपया ध्यानात घ्यावे. शंकरासारखे वीर, सूर्यासारखे तेजस्वी, यमासारखे दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना मातेसमान प्रेमळ अशा श्री गुरु स्वामी समर्थांच्या परमपावन चरणावर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी विष्णू कवी भुंगा होऊन रुंजी घालणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाखरणं आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने यांचे सेवन करावे. अशा प्रकारे पहिला अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.